हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द न्यू फ्रेश ब्लॉग. आपलं परत एकदा ट्रॅव्हल चालू झालाय. तुम्ही आता बघताय खूप दिवस आपले कॅम्पच चालू आहेत. आता ब्लॉग पण कॅम्पचे येतात, पण हा ट्रॅव्हल आहे ना जो कॅम्पचा, तो आम्हाला खूप आवडतो एक्सपिरियन्स करायला पण आणि तुम्हाला दाखवायला पण. सो मजा मस्ती हीच असते. आज कर्जतला चाललोय आपण आणि कर्जतला आमचं पहिल्यांदा आहे की आम्ही कर्जतच्या कॉलेजला करणार आहोत. ऍक्च्युअली तो प्लेसच नवीन आहे. हा, प्लेसच नवीन आहे. बाकी सगळ्या काही जागा आहेत त्या केल्यात. म्हणजे आपला रायगड जिल्हा तरी आता सगळा झालाय कम्प्लीट, पण कर्जत राहिलं होतं. आणि कम्प्लीट रायगडचा टोक, रायगडची सुरुवात तिकडून, सुरुवात म्हणजे मुंबईच्या तिथून रायगडची सुरुवात. आता तिकडे चाललोय. सो इथून तर निघालोय. आता पहिलं जायचं रोह्यामध्ये, तिथून पतूला पण पिक करायचंय, जेवायचंय आणि तिथून मग पुढे निघायचंय. पण इथून तर निघालोय. अरे हा बघ, डायरेक्ट कलंडलाय वे. हा हो, एवढा कुठं आलेला फ्लो मध्ये हिट गेलाय तो. मी चालवतोय, बेकार गेलाय रे. म्हणजे आपल्याला जाताना हे दिसलेच पाहिजे का रे सगळं. काय माहिती, काच फुटली. मजबूत पडलाय तर पण मजबूत. फायनली पटापट आम्ही आलो आणि रोह्यामध्ये पोहोचलोय. सेकंड फ्लोअर आलेला आहे आपला. सो आता लगेच इथे पतूकडे जातोय. येऊ काय? अरे बापले, अरे बापले, कोण बघू, कोण नाही. आणि बघा आम्ही जेवायला बसलोय आणि आता पटकन लगेच जेवू आणि इथनं निघायचं आपल्याला. ही जी फ्राय होती किशोरने मिस केली होती त्याच्यात, पण आज नेमकं खायला भेटणार आहे. सो आता जेवायला हे बघा, माणसांप्रमाणे आम्ही प्रत्येकाला हे दिलेत. किशोर चिकन खातोय आणि हा बघा केवढा लेग पीस आहे, कोंबडीच आहे ना. हा लाडू. बाय बाय दीदी, बाय. हे बघा ही आमच्या सोबत निघाली. चला चला लेक्चरला चला. कोण आहे? राणी साहेब तुझी. बाय लाडू, बाय 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 बाय. त्या आपल्या सोबत येते हो. तू कुठे आहे बाबा? चला. फायनली झालंय लंच आमचं आणि आता झाला उशीर खूप, त्याच्यामुळे लगेच निघूया. बाकी सगळ्या गोष्टी आता चर्चा करू. लाडू बाय बाय. चला 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 चला. ते बाकी सगळं आपण तिकीट टाकूया का? चाललोय आम्ही आणि फायनली आमचे क्लॅप बॉक्स वगैरे पण यावेळेला कॅरी केलाय या कॅम्पसाठी. तुम्हाला कॅम्प तर तुम्ही 3 दिवस बघताय, तो कॅम्पचं तुम्हाला थोडंफार फुटेज बघायला मिळेल, पण आपण बाकी सगळ्या गोष्टी आहे ट्रॅव्हल कारण का आपण कर्जतला स्टे करणार होतो आज. सो जरा काहीतरी कुठेतरी फिरायचं बघू कर्जतमध्ये. कसं काय होतंय, आता कितीला फ्री होतोय त्याच्यावर डिपेंड सगळ्या गोष्टी. पण तुम्ही आता जे कॅम्प बघितले 3-1 ब्लॉग मला वाटतं कॅम्पवर आपले पडले असतील. आता हा पण त्याच्यावरच आहे, पण तिकडे ट्रॅव्हलमध्ये चाललो आहे, ट्रॅव्हल ब्लॉग असेल. सो NSS हे राष्ट्रीय सेवा योजना आहे जी आपल्या मुंबई विद्यापीठाच्या थ्रू आणि सगळ्या युनिव्हर्सिटीच्या थ्रू तिथे ती राबवली जाते. त्याच्या थ्रू पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असेल, सगळ्या गोष्टी असेल. ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी की ह्या सगळ्या गोष्टी तिथून आहेत. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असेल, आपलं स्टेज डेअरिंग असेल, एक लिडरशिप कॅम्प असतो हा, की लीडर कसा घडवावा ह्या गोष्टींसाठी. आणि आम्ही पण ह्याच गोष्टीतूनच आलोय. आम्हाला या सगळ्या गोष्टी NSSने शिकवल्यात. NSS थ्रूच आम्ही एवढ्या इथपर्यंत पोहोचू शकलो. आणि त्याच आता NSSला मुलांना आम्हाला ॲज अ गेस्ट लेक्चरर म्हणून इन्व्हाइट केलं जातं. तर ह्याच गोष्टी आमच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी खूप आम्हाला उपयोगी ठरल्यात. तर मला हे सांगायचं होतं 4 कॅम्पमध्ये, मला सांगता नाही आलं, म्हणून आता ही गोष्ट शेअर केली की NSS ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी. आणि हे नवीन पोर आहेत ना त्यांना जे आम्ही महत्व पटवून देण्याचं काम. नॉट मी बट यू, माझ्यासाठी नाही तर तुझ्यासाठी. बरोबर. विषय काय, आम्ही जो स्ट्रगल आतापर्यंत केला त्याचा खूप आम्हाला कालावधी लागला कॉलेज नंतर. मग आमचं मत असं आहे की यार आता ऑलरेडी कॉलेजला आहेत, NSS कॅम्प करतात आणि त्या कॅम्पमध्ये आमचं ऐकून आमचा अनुभव घेऊन
त्यांचा अनुभव टाकून लगेच जलद गतीने ते क्विक ते रिस्पॉन्स द्यावे. ज्या ज्या गोष्टी त्यांना करायच्या आहेत उद्यासाठी ठरवल्यात किंवा आज आहेत, या सगळ्या गोष्टी नीट व्हाव्या यासाठी आपण हे काम करतोय. येस. सो ह्या सगळ्या गोष्टी कॅम्प मध्ये आम्ही डिस्कस करतोच, पण पकडले बरोबर. हा क्लॅप बॉक्स आहे, तुम्हाला दाखवेत आहे. इंटरेस्टिंग आहे इन्स्ट्रुमेंट ऍक्च्युली. पण पोचून तिथे गोष्टी तुम्हाला तुम्ही भरपूर 3 कॅम्प मध्ये तुम्हाला काढले असतील, पण ऍक्च्युअल कॅम्प आम्ही काय करतो ना, आमचं सेशन काय असतं ते आम्ही तुम्हाला ब्लॉग मध्ये नाही दाखवणार. त्याचं एकदा मग धन्यावाला वगैरे बोलवून एक मस्त एक टीजर टाईप व्हिडिओ सिनेमॅटिक शूट करू आणि ते तुम्हाला दाखवेन. पण ते जर तुम्हाला एक्सपिरियन्स करायचा असेल तर त्यासाठी तुम्ही स्वतः कॅम्पला हजर हवे. आणि दुसरी गोष्ट, तुमचा पण मोठा ग्रुप आहे, युथ आहे सोबत, काहीतरी वेगळं तुम्हाला द्यायचं असेल तर एकदा बिंदास्त कॉल करा, दर्पणच्या आयडीवर रिप्लाय द्या. आपण येण्याचा नक्की प्रयत्न करू जर वेळ असेल तर. येस येस. आणि सगळ्यांसाठी असं नाही की NSS स्टुडंट, कोणीही आता युथ, कुठल्याही युथला हा खूप साजेसा आणि त्यांच्यासाठी खूप उपयुक्त असं सेशन आम्ही डिझाईन केलंय. एक मिनिट, म्हणजे विषय काय, मी कोण आहे, Who I am. येस, सगळं करिअर बद्दल सांगतात की तुला हे व्हायचं ते व्हायचं, यासाठी काय केलं पाहिजे. कोणी हे सांगत नाही की तू कोण आहेस. बरोबर, तेच आम्ही करतो. तेच बाकी गोष्टी आपण डिस्कस करूच. निसर्ग फॅमिली रेस्टॉरंट जिथे थोडं जरा फ्री व्हायला थांबलो, जरा शांत होतं जरा, कारण का रपारप आलो आम्ही पटापट. फॅमिली रेस्टॉरंटच्या आजूबाजूला निसर्गरम्य वातावरण आहे. सो थोड्याच वेळात आता पोचू कॅम्पच्या ठिकाणी. आणि ॲक्च्युली आम्हाला हा स्लॉट आवडतो, कारण का आम्ही दुपारची आता सेशन घेतो ना, तो जरा स्लॉट आम्हाला म्हणजे आवडत नाही, कारण त्याच्यामध्ये डिस्टर्बन्स खूप असतो. त्यांचा टी ब्रेक होतो ना, टी ब्रेक होतो, माइंडसेट पण थोडा चेंज होतो. तेच म्हणून आम्ही आता हा सेशन, आम्हाला जो इव्हनिंगचा स्लॉट आहे ना तो प्रचंड आवडतो. त्याच्यामध्ये आम्हाला मग काही ब्रेक नाही मिळत आणि चांगलं फोकस राहतात सगळे स्टुडंट. सो पोचतोय आता. कर्जतला पोचलोय आणि काका पण भेटलाय. सो इथे एक थोडं काम पण होतं, ते लगेच करून मग लगेच निघायचं आहे. सो थोडं आता बोलतो वगैरे आणि मग लगेच आपल्या कॅम्पला निघतो. करतो मग फोन. ओके बाय. लोकेशनला पोहोचलोय, खूप वेळ आणि वेळ झालाय खूप, पण लोकेशन एवढी सुंदर जागेवरती आहे ना. औषधी वनस्पती वगैरेंचं इथं संशोधन केलं जातं, त्या ठिकाणीच आहे. आणि असं वाटतं की कुठल्या हिल स्टेशन, ॲक्च्युली हिल स्टेशनच आहे ना म्हणावं, हे जवळच जातं सगळं. सो चांगलं आहे खूप लोकेशन. आणि थोड्याच वेळात आपण आता स्टुडंटजवळ पण बोलू आणि आपलं सेशन कंप्लीट करू. ओके. सो हे पण काही गोष्टी आहेत इथे, त्या जर आपल्याला वेळ मिळाला तर बघू आपण आता ना इथे आहोत. तिथेच आजूबाजूला जेवढं काही झाडं असतील, तिथे ज्या मधमाशा आहेत त्यांचे मधाचे पोळे असतात, ते इथे सगळं मध स्टोअर करून ठेवलं जातं. सो ती जागा मी तुम्हाला दाखवतो कुठे केलं आहे. हे बघा, सगळं कच्चं मध इथे आहे. म्हणजे मला वाटतं जस्ट ते पोळ्यावरून काढून ठेवलेलं असेल. हळू एवढं ठीक असतं ना. बापरे, मग याच्यावरती ती मला वाटतं प्रोसेस करतात ते अजून. अच्छा, हे बघा, हे कच्चं मध आहे. मशिनरी. अच्छा, हा प्रोसेसर आहे पूर्ण. छान. आणि ते नंतर एवढं प्रोसेस होऊन आपल्याला प्युअर मध भेटतं. की लॉक वगैरे. अरे आला, हे बघा बघा बघा, असं प्रोसेस होऊन प्युअर मध्ये येतं. छान. फिल्टर करत असतील, पण एवढं थिक असतं म्हणजे सुरुवात बघ त्याची किती थिकनी होते. याचा म्हणजे आपल्याला केमिकलचा असतो. हे बघा, आता आपण शॉप मधलं माहित नाही आपल्याला कसं असतं, पण ते आपण खाल्लेलं आहे. पण हे प्युअर आहे. अरे डार्क आहे, शुद्ध. हे खरं शुद्ध मध. As you fade away, yeah, I'm about to fade away. Cause every time I wake up I feel like it's Monday. Something's going wrong with all the chemicals up in my brain. All of a sudden I don't look at anything the same way. Gotta build up of my thoughts sitting in an ashtray. I'm sorry that I'm so inconvenient, okay. Just let me be me.
फायनली सेशन आटपलंय आणि खूप चांगलं झालं सेशन. फक्त एक गोष्ट आता काय मजा आहे, पथनाट्य जे परफॉर्म होतं ते करणार आहेत ते बघा. प्रिपरेशन चालू आहे आणि काय आता मॅजिक करतायत ह्या 10 मिनिटात ते आम्हाला बघायचं आहे फक्त. करतील. पण एक गोष्ट काय माहिती आहे का, मुलं खूप शिस्तबद्ध एवढे. हां, हॉस्पिटॅलिटी बेस्ट बेस्ट बेस्ट. म्हणजे सगळीकडे असते पण इथं वेगळंच वातावरण बघायला मिळालं आणि मुलं क्यूट असतात. सो मच काइंड. खरंच. सो आता बघूया पथनाट्य पण तेवढ्याच काइंडपणे करतायत का आणि बघूया बेस्ट ग्रुप आपण काय करतोय त्याची मॅजिक. कर्जतचं सुद्धा सेशन झालंय. आपल्या दौऱ्यातलं अजून एक टार्गेट आपण अचीव केलाय. आता पुढचे बाकीचे कॅम्प सुद्धा आहेत. सो कसं वाटलं सेशन? एकदा आपण याऊ बोलूया. 1 2 3 हे बघा जेवायला तर बसलोय. NSS ला आल्यावर आम्ही हे तर सोडत नाहीच, कारण का हे करत मिळत पण नाही. आणि ते पण प्रेमाने बनवलेलं, स्टुडंट्सनी बनवलेले. सो चला पुलाव बनवलाय आणि मला वाटतं हे छोले आपल्या चणे आहेत, पापड आहे, लोणचं आहे. सो जेवायला या किशोर. हा किशोर जेवायला चणे चला जेवायला. फायनली जरा आता रेस्ट हाऊसवर आलोय आणि बरं वाटलं जरा. हां लेक्चर झाल्यानंतर आम्ही जरा बसतो आणि कर्जतच्या रेस्ट हाऊसलाच थांबलो. ॲक्च्युली खूप छान लोकेशन आहे, मला पण आवडली. किशोर मस्त आहे. तर आता सकाळपासून आपला ब्लॉग चालू होता. जेवढ्या गोष्टी तुम्हाला दाखवता आल्या ट्रॅव्हलच्या त्या दाखवल्या. असा होता हा ब्लॉग. तुम्ही आतापर्यंत व्हिडिओला लाईक नसेल केलं तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. असेच नवीन ब्लॉग्स येत राहतील. खूप सारे आपल्याला कॅम्प सुद्धा करायचे आहेत, पण आता जरा वेगवेगळे जर्नीचे ब्लॉग पण येतील. ओके, सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस ब्लॉग गाईज अँड बाय बाय. I'm working, I wanna be great, yeah. निसर्ग फॅमिली रेस्टॉरंटच्या आजूबाजूला निसर्गरम्य वातावरण आहे आणि चहा पितो मस्त. आणि चहा पितो. झुरका. Working, I wanna be paid, yeah. Every decision I made, yeah. I ain't never been afraid, nah. I'm always trying new things, yeah. That's how you grow and succeed, yeah. Man, you just gotta believe, yeah. So listen up while I proceed, yeah. Want a couple $100 grand, like, yeah. Got a couple hundred plans, like, yeah.